सकाळी 8:45च्या सुमारास जे आहे ते एक कसारा लोकल कल्याण डोंबिवलीवरून जे आहे ते ठाण्याच्या दिशेने प्रवास करत असताना याच लोकल दरम्यान जे आहे ते अनेक प्रवासी मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान जे आहे ते अचानकरित्या रेल्वेतून जे आहे ते खाली कोसळलेले आहेत आणि या घटनेमध्ये आपण पाहिलं तर तब्बल 7 ते 8 प्रवाशांनी त्यांचा जीव जो आहे तो गमावलेला आहे। कसारा लोकल ज्यावेळेस मुंबईच्या दिशेने धावत होती त्या दरम्यान जे आहे ते मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान एक फास्ट लोकल अचानकरित्या बाजूला आली आणि या कसारा लोकलला जो आहे तो झटका बसल्यानंतर अनेक प्रवासी जे आहेत ते खाली पडलेले आहेत आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू जो आहे त्या ठिकाणी झालेला आहे। त्यानंतर आपण पाहिलं तर रेल्वे प्रशासनाकडून जे आहे ते या संपूर्ण घटनेची माहिती जी आहे ती घेण्यात येत आहे। रेल्वे प्रशासनाकडे सुरुवातीला याबाबतची कोणतीही अद्याप माहितीच नव्हती। प्रवासी नेमके कोणत्या लोकलमधून पडलेले आहेत त्यानंतर पाहणी केल्यानंतर जे आहे ती कसारा लोकलमधून हे सर्व प्रवासी पडल्याची माहिती जी आहे ती रेल्वेला मिळालेली आहे। ह्या सर्व जे रेल्वे प्रवासी ह्या रेल्वे ट्रॅकवरती पडलेले होते त्यांना सध्या ठाण्यातील कळवा रुग्णालयामध्ये जे आहे ते दाखल जे आहे ते करण्यात आलेले आहे। त्यामध्ये तब्बल 8 जणांनी जो आहे त्यांचा जीव जो आहे तो गमावलेला आहे। अजूनही आपण पाहिलं तर या रेल्वे ट्रॅकवरती मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांचे साहित्य जे आहे ते पडून आलेलं असेल तर आणि रेल्वे स्थानकावरती जे आहे ते मोठ्या प्रमाणात रक्ताचे थारोळे देखील जे आहे ते पडलेले आहेत। निश्चित पाहिलं तर दिवा ते कळवा हा जो रेल्वे मार्ग आहे हा नेहमीच वादग्रस्त राहिलेला आहे, कारण या मार्गावरती हप्त्यातून अनेक नागरिक जे आहेत ते हप्त्याभरामध्ये त्यांचा जीव जो आहे तो गमावत असतात। परंतु आज दिवसभरामध्ये आपण पाहिलं तर सकाळच्या सुमारास जे आहे ते 8 नागरिकांनी त्यांचा जीव गमावल्यानंतर जे आहे ते रेल्वे प्रवास देखील सुरक्षित आहे का असं देखील आता रेल्वे प्रशासनावरती एक प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। त्याचमुळे आता निश्चित रेल्वे प्रशासन या घटनेची दखल कशा प्रकारे घेईल हे देखील आता पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। शुभम कोळी, झी मीडिया, ठाणे।